नमस्कार. नवजीवन करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण नळ टाकी मजूर यांच्या पण गणित घेणार आहे. बघा, प्रकार पहिला त्यातलंच एक परीक्षेला विचारलं जातं असं गणित बघूया. विजय हा एक काम 12 दिवसात पूर्ण करतोय. म्हणजे आपल्या अकॅडमीला कलर करायचं काम आहे, हे किती दिवसात पूर्ण करतोय विजय? 12 दिवसात पूर्ण करतोय. जर विजयने 5 दिवस काम केले तर शिल्लक काम किती राहील? बघा, विजयने काय केलंय? काम केले. किती दिवस केले? 5 दिवस केले. म्हणजे आपण काय करतो, जेवढं काम तो पूर्ण करतोय, किती वेळात करतोय तर 12 तासात तो काम पूर्ण करतोय. म्हणून 12 छेदस्थानी लिहिणार आणि वरती काय लिहिणार? 5/12. हे काय आलं? 5/12 तर त्यानं केलेलं काम आहे. काय आलं? काम त्यानं केलेलं 5/12 हे त्यानं केलेलं काम आहे. आता आपण शिल्लक काम काढायचं. शिल्लक काम आपण कसं काढतो? शिल्लक काम किती टक्के काम केले असं त्यानं विचारले. 5/12 असलं तर 12 आपण 5 घालवतो. 12 5 केलं किती राहिलं? 7/12 हे काय झालं? त्याचं शिल्लक काम राहिलं. आपण हे पूर्ण केलेलं काम कसं काढलं? तो किती दिवसात पूर्ण करतोय? तो 12 दिवसात पूर्ण करतोय. म्हणून 12 छेदस्थानी लिहिलं. आणि त्यानं काम किती दिवस केलं? 5 दिवस केलं. मग 5/12 लिहिलं. 5/12 हे काय झालं? त्यानं केलेलं काम झालं. आता शिल्लक काम काढायचं असलं तर हे 5 मधनं 12 वजा करायचं. म्हणजे 5 12 वजा केलं तर 7 आलं. आणि 12 आहे असं खाली लिहायचं. म्हणजे 7/12 हे काय आलं? त्याचं शिल्लक काम आलं. आता हे शिल्लक काम झालं. आता आपल्याला काय करायचं आहे? टक्केवारी काढायची आहे त्याची, शेकडा. म्हणून फक्त ह्याला काय करायचं? जे कुठलं काम काढायचंय त्याला फक्त गुणिले 100 करायचं. विषय संपला. आता बघूया, काटछाट करूया. बघा, किती भाग लागतोय? 2 लागतोय. बेक बेसक 12 आणि याला 50चं याचं निम्म काय होतं तर 50 होतं. बरोबर. अजून लागेल का? लागतोय. बेत्रिक 6 आणि इथं किती आलं? निम्म केलं तर 25 आलं. बघा, आता याचं काय करायला लागेल? आपल्याला गुणाकार करायला लागेल. बघा, 7×5 35, 7 गेली 3, 7 2 14 14, 15 16 आणि 17 175/3 आलं. आता ह्या 3 न जर आपण भाग लावला तर आपल्याला उत्तर भेटते. बघा, 3 आणि भाग लावा. 3×5 15, 3×5 15, 16 आणि 17 2 राहिलं. हा, 3×8 3 8 24 राहिलं. 1 तेव्हा घेतलं 0 तर तिला पॉईंट. 9 3 त्रिक 9. परत एकच येणार आहे. 3 त्रिक 9. आपण ही 2 काढून सोडून द्यायचं. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 58.33% आला असेल. आता जर हे शिल्लक कामाचं जर आता हे जर काढायचं असलं तर काय करायचं? ह्याच्यातनं 100तनं वजा केलं तरी जमते, नाहीतर ह्याला गुणिले करून भाग घालवला तरी सुद्धा चालते. बघा, दुसरं गणित काय आहे? बघा, दुसरं गणित आहे. रमेश एक काम किती दिवसात करतोय तर 16 दिवसात करतोय. बरोबर. आणि त्यानं 11 दिवस काम केलं तर किती टक्के काम शिल्लक राहील? आपल्याला शिल्लक काम काढायचंय. आपण पहिल्यांदा केलेलं काम कसं काढतो? केलेलं काम आपण कसं काढतो? केलेलं काम आपण काढतो की तो जेवढ्या दिवसात ते काम पूर्ण करतोय. म्हणजे किती दिवसात करतोय? 16 दिवसात. हे आपण छेदस्थानी लिहितो. आणि जेवढं त्यानं दिवस काम केलं असेल, म्हणजे 11 दिवस त्यानं काम केलंय तर 11/16 हे काय झालं? त्याचं केलेलं काम झालं. आता आपल्याला शिल्लक काढायचंय. हे 11 मधनं 16 वजा करायचं. किती आलं? 11 मधनं 16 वजा केलं तर 5 आलं. म्हणजे 5/16 हाय असं 16 लिहायचं. 5/16 हे काय झालं? त्यानं शिल्लक काय झालं? काम राहिलं. आपल्याला काय सांगितलं तर किती टक्के काम त्याचं शिल्लक राहिलं? किती टक्के काम शिल्लक राहिलं तर 5/16 गुणिले काय करायचं? त्याला 100 करायचं. आता बघा, इथं पण 2 न भाग लागतोय. 2/8 आणि इथं किती येणार? 50 निम्म. परत 2/4 इथं किती येणार? 25. आता भाग लागतोय का? तर लागत नाही. तर किती झालं? 5×5 बघा, यांचा गुणाकार करायचंय. 5×5 25, 7 गेले 2, 5 2 10 11 12 किती आलं? 125/4 आलं. आता ह्या 4 न जर भाग लावला तर आपल्याला उत्तर मिळेल. बघा, 4 त्रिक 12 किती राहिलं? 5 राहिलं. मग 4 1 4 पॉईंट किती आलं?
एक राहिलं ना, हो. 0 हा 4 2 4 8 2 4 2 8 किती राहिलं 4 पंचे म्हणजे किती आलं उत्तर 31.25% त्याचं काय राहिलं शिल्लक काम राहिलं. बघा तिसरं गणित आहे. काय तिसऱ्या गणितात सांगितलंय किरण हा एक काम 25 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे किरण हे कुठलं पण जे काम आहे ते किती दिवसात पूर्ण करतोय 25 दिवसात. किरणने जर 4 दिवस काम केले तर शिल्लक काम किती टक्के राहिलं. आपल्याला शिल्लकच काम विचारलं. आता किरणनं पूर्ण हे काम करतोय हे किती दिवसात करतोय तर तो 25 दिवसात करतोय बरोबर का. आणि त्यानं काम किती केलंय तर 4 एवढं त्यानं काम केले. म्हणजे 4/25 हे काय झालं तर त्यानं केलेलं काम झालं बरोबर. आता आपल्याला काय काढायचं शिल्लक काम काढायचंय तर आपण सोपी साधी ट्रिक्स वापरतो. 4 25 घालवायचं. 4 25 घालवलं तर किती आलं 21/25 21/25 म्हणजे याच्यातनं वजा करायचं 21/25 आलं. 21/25 एवढं काय झालं त्याचं शिल्लक काम राहिलं. आता शिल्लक काम आहे ना टक्के काढायचं म्हणून याला काय करायचं गुणिले 100 करायचं संपला विषय. आता बघा भाग इथं पूर्ण जातोय 25 × 25 25 चौक 100. आता आपल्याला फक्त गुणाकार करायचा आहे किती आला 84 21 चौक 84 टक्के. 21 चौक 84% एवढं आलं. बघा समजलं का तुम्हाला. आता मी तुम्हाला 3 गणितं सोडवून दिली. आता याच्या खाली मी 3 तुम्हाला सोडवायला देतो. याचं जे काय उत्तर असेल ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. बघा मी तुम्हाला सोडवायसाठी गणित देतोय. ए हा व्यक्ती 11 दिवसात काम पूर्णपणे संपवतो. जर त्याने एने 7 दिवस काम केले तर किती टक्के काम शिल्लक राहील. याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याच्या पुढलं गणित आहे बघा. विजय हा एक काम 25 दिवसात पूर्ण करतो. त्याने 11 दिवस काम केलं तर किती टक्के काम शिल्लक राहील. या दोघांचे सुद्धा हे सांगायचं तुम्हाला. हे सगळ्याच्या सगळं तुम्हाला कमेंट करून मला सांगायचं आहे. बघूया तुम्हाला सुटते. प्रकार पुढला आहे. आता या प्रकारात मगाशी एकच व्यक्ती कसं करत होता ते बघितलं. आता इथं 2 व्यक्ती आहेत. ह्या 2 व्यक्ती करायला तर अतिशय सोपं. बघा मी तुम्हाला ट्रिक सांगितलं. बघा रमेश हा एक काम किती दिवसात करतोय 10 दिवसात करतोय. आणि दिनेश हा तेच काम किती दिवसात करतोय तर 15 दिवस करतोय. मागाची ट्रिक्स इथं वापरायची नाही. इथं वेगळ्या पद्धतीची अतिशय सोपी ट्रिक तुम्हाला सांगतो. 15 दिवसात पूर्ण करतोय. जर रमेशनं 3 दिवस काम केलं आणि सोडून गेला आणि हे शिल्लक काम दिनेशला किती वेळात करायला लागेल. म्हणजे बघा काय याच्यातला विषय आहे ते मी पहिल्यांदा तुम्हाला इथं फळ्यावर लिहून देतो मग तुम्हाला समजून सांगतो. बघा याच्यात 2 पात्र आहेत. पहिलं पात्र आहे रमेश आणि दुसरं पात्र आहे दिनेश. ही 2 पात्र आहेत बरोबर. आता ही प्रत्येक जण आपलं आपलं काम किती दिवसात पूर्ण करतात ते लिहून घ्यायचं. मग रमेश किती दिवसात करतोय तर 10 दिवसात करतोय. आणि दिनेश किती दिवसात करतोय तर दिनेश 15 दिवसात करतोय. बघा ह्यो 10 दिवसात काम करतोय, ह्यो 15 दिवसात काम करतोय. पण त्याचं काम काय आहे हे कसं ओळखायचं म्हणजे काम काय आहे हे काय समजायचं. काम म्हणजे तर आपण या दोघांचा लसावी काढायचा आणि ह्यो लसावी म्हणजे आपण काम समजायचं त्याचं. बघा 10 आणि 15चा लसावी आपल्याला काढायचा आहे. बघा 10 आणि 15चा लसावी कसा काढायचा. 10 एकक स्थानी अंश स्थानी लिहायचं 15 खाली लिहायचं. हे कुठं पण लिहिलं तरी सुद्धा चालतं. याला मोठ्यात मोठ्या संख्येनं कुठल्या भाग जातोय हे बघायचं. बघा कोणी जातोय तर याला 5 ने भाग जातोय. मग 5 ने भाग लावा. 5 त्रिक 15 आणि 5 दोन्ही 10. आता या संख्येला भाग जातोय का तर जात नाही. यांचा तिरकस गुणाकार करा. 10 त्रिक 30 म्हणजे आपला लसावी काय आला 30 आला. तर तिरकस गुणाकार कोणी पण कुणाला गुणलं तरी सुद्धा गुणाकार तोच येत असतो. बघा गुणाकार लसावी आला आपला 30. ध्यानात ठेवा जर तुम्हाला लसावी मसावीचं गणित बघायचं असलं म्हणजे लसावी मसावी जर तुम्हाला येत असला तरच ही गणितं सुटणार आहेत. लसावी मसावीचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असला तर आपल्या खाली जावा लिंकवर आणि तिथं मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची व्हिडिओची लिंक देतो. तो व्हिडिओ सुद्धा बघा. तुम्हाला लसावी मसावी सुद्धा सोपं होऊन जाईल. तुम्ही असं क्विकमध्ये काढू शकता. बघा यांचा लसावी आला 3. आता काय समजायचं हे 30 काय समजायचं तर ह्यो 10 दिवसाचे काम करतोय. हे 30 हे काम 10 दिवसात करतोय. आणि दिनेश हे 15 दिवसात करतोय. हे 30 हे 15 दिवस काम करतोय. तुम्हाला समजत नसेल 30 काय काम असतं म्हणजे हे लाडू आहे ते असं समजा. हे काय आहे तर लाडू. हे 30 लाडू ह्यो किती 10 दिवसात खातोय आणि हे 30 लाडू ह्यो 15 दिवसात खातोय असं समजा बरोबर. हे 30 म्हणजे तो करंडा असेल आणि त्या करंड्यातलं लाडू खायचं काम असेल यांचं असं समजा.
बघा आता आपण काय काढायचं, यांची क्षमता काढायची. म्हणजे ह्यो जर 10 दिवसात 30 लाडू खायचा असला तर रोज किती लाडू खायचा असेल, तर ह्याने याला जर भागायचं, बघा 10 एके 10, 10 त्रिक 30, म्हणजे ते रोज किती लाडू खायचा असेल तर तो 3 लाडू खायचा असेल. आणि ह्यो 15 खातोय, 15 लाडू खातोय, 30 लाडू खातोय 15 दिवसात. मग एका दिवसाला किती आलं असेल, 15 दुनी 30, म्हणजे ह्यो रोज 2 लाडू खायत असेल आणि ह्यो रोज 3 लाडू खायत असेल. म्हणजे ह्या प्रत्येकाची क्षमता निघाली. बघा लक्षात आलं का. आता काय पुढं सांगितलंय, जर रमेशने 3 दिवस काम केलं, आता ह्यो रमेश 3 दिवस काम करून गेला, म्हणजे ह्यो रोज लाडू किती खातोय, रमेश 3 लाडू खातोय. जर त्यानं 3 दिवस काम केलं, म्हणजे रोज जर ते 3 लाडू खायत असला तर 3 दिवसात किती खाईल, 3 त्रिक 9 लाडू खाईल. किती लाडू खाईल, 9 लाडू खाईल. आता हे 9 लाडू त्यानं खाऊन गेला तर राहिलेले शिल्लक काम तो दिनेश किती वेळात करतोय. म्हणजे आता 30 लाडू आहेत बरोबर, 30 लाडूवातलं ह्यानं 9 लाडू खाऊन गेला 3 दिवसात. मग आता राहिलं किती, 30 वजा 9 केलं तर किती राहिलं, तर 21 लाडू राहिले. किती लाडू राहिलं, 21 लाडू. आता हे 21 लाडू कुणाला खायला लावायचे, तर दिनेशला लावायचं. म्हणजे राहिलेलं जे काम आहे हे कुणाला करायला लावायचं आहे, तर दिनेशला. मग 21 भागिले जर 2 केलं तर आपल्याला उत्तर भेटणार आहे. बघा काय येतंय, बेन बे कवे बे 0 0 राहिलं काय, एक राहिलं त्याच्यावर 0, बे 5 10, किती 10.5 दिवसात तो राहिलेलं जे लाडू होतं शिल्लक, म्हणजे किती 21 लाडू राहिलेलं शिल्लक होतं ते केलं. बघा ह्या ट्रिक्सनं, मगाच्या सारखी ट्रिक्स ही तो वापरू शकतो पण जरा जास्त लेंदी होती प्रोसेस, म्हणून ही पद्धत वापरा आणि शॉर्टकटनं पटकन सोडवा. हे गणित आर्मीच्या भरतीला, पोलीस भरतीला 100% येतं. त्यामुळे या गणिताकडे दुर्लक्ष करू नका.